राम राम मंडळी. तर मंडळी, बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. बैलगाडा शर्यत चालू होण्याच्या पूर्वी मैदान फक्त पारंपरिक आणि जत्रेचीच होत, पण आता मोठमोठ्या रकमेची भव्य दिवसी मोठमोठी मैदान व्हायला सुरुवात झालेली आहे. तर असंच एक मैदान 2025चं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं हे मैदान उद्या होत आहे. उद्या दिनांक 16 जानेवारी 2025ला. तर भलं मोठा भव्य दिवस मोठ्या रकमेचं असं हे मैदान. यामध्ये मोठमोठी महारथी येणारच. मोठमोठी महारथी येणार म्हणल्यावर बकासूर तर 100% येणारच. तर हे मैदान पडल्यापासून महाराष्ट्रात फक्त एकच चर्चा, बकासूरचा पायरा कोण. तर कोण म्हणतंय बिनजोडचा बादशाह मथुर 1001, तर कोण म्हणतंय घोटचा छोटा सर्जा, तर कोण म्हणतंय घरणिकेचा राजा, तर कोण म्हणतंय लखन, तर कोण म्हणतंय निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट सर्जा. असं हे जो तो आपापले अंदाज लावतोय. त्यातलाच बकासूरचा पायरा 100% दाट असण्याची शक्यता असा की बकासूर फक्त एकदाच त्या नंदीसोबत पाळला आहे. तर याच्यात मथुर 1001 येतोय, परत शेसवडीची रायफल, कराडपासलाच एक लखन 001, असे 3 प्रामुख्याने नंदी येतात. त्यात दाट शक्यता अशी आहे की कराडपासला लखन 001. तर हो मित्रांनो, दाट शक्यता आहे 99% 100% दाट शक्यता आहे की बकासूरचा पायरा असणार कराडचा लखन 001. तर हा संभावित अंदाजे पायरा आहे. तुम्हाला काय वाटते, कोणता पायरा असेल? मथुर असेल, सर्जा असेल, लखन असेल, घरणिकेचा राजा असेल, का आणखी कोण? तसेच तुम्हाला काय वाटते की कोण पायरा असला पाहिजे, कोणता नंदी बकासूरसोबत उद्या भव्य दिवस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचा 2025च्या या मैदानात पाळायला पाहिजे? तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया उद्या महाराष्ट्रातील 2025 मधल्या सर्वात मोठ्या रकमेच्या मैदानात.